नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना मिरची वडे करून दाखवणार आहे, घरगुती आणि साध्या पद्धतीत। त्याच्यासाठी हे बघा, हे मी मिरच्या घेतलेल्या आहेत। हे काय तिखट नसतात मिरच्या, हे मिरच्या घेतलेल्या आहेत। याच्यातले आपण ना बी काढून घेऊया आणि हे मिरच्या ना बघून घ्यायच्या, बाजारात सरळ राहणाऱ्या अशाच पाहिजे मिरच्या, कारण आपल्याला याच्यात वडे बनवायचे आहेत ना याचे। आता हे बघा, मी याच्यामधलं ना हे बी सगळं काढून घेते। हे बघा, अशी चिरून घ्यायची मिरची आणि याच्यामधलं हे बी आहे ना हे काढून घ्यायचं, बी ठेवायचं नाही, बी काढून घ्यायचं। हे बघा, असं बी काढून घ्यायचं। आता हे ना मी बी काढून घेते सगळं व्यवस्थित। हे बघा, असं झटकलं ना तरी पण हे बघा पडतंच, पूर्ण काढून घ्यायचं बी। हे बघा, हे एवढ्या मिरच्या आहेत ना, याचे मी सगळं बी काढून घेतलेलं आहे बघा। एकदम बी काढून घ्यायचं सगळ्या मिरच्याचे। बघा, मी सगळ्या मिरच्याचे बी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये भाजी भरायची आहे ना, ती बनवायची आहे। त्याच्यासाठी हे बघा, हे बटाटे घेतलेले आहेत मी। आता हे बटाटे मी बारीक कापून घेते आणि त्याची भाजी बनवायची, ती तुम्हाला दाखवते। हे बघा, असे आपण असे कापून घ्यायचे, कारण आपल्याला यांना एकदम बारीक करायचे आहेत। मग आपण फोडणी दिल्यानंतर भाजीला ना आपण चमच्याने करू शकतो, किंवा तुम्ही किसून घेतलं तरी पण चालेल। हे बघा, हे पॅन ठेवलेलं आहे, याच्यामध्ये मी आता तेल घालते। हे बघा, 2 पळी तेल टाकलेलं आहे मी। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी जिरं टाकते। आता याच्यामध्ये मी हिंग टाकते। हे बघा, हिंग टाकले। हे बघा, आलं लसूणची पेस्ट आहे। हे बघा, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूण आणि कोथिंबीर आहे, त्याची मी पेस्ट केलेली आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते। या बघा, आमचा मालवणी मसाला टाकते थोडासा। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे आहे ना भाजी, तेवढी तुम्ही टाकू शकता मसाला तुम्ही। आता याच्यामध्ये मी बटाटे टाकते। हे बघा, बटाटे टाकलेले आहेत। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते, कारण आपल्या भाजीला जेवढं मीठ पाहिजे ना तेवढं मी टाकून घेते। आता हे चांगलं परतून घेते आणि हे बघा, असं चांगलं आपण ना बटाटा बारीक करून घ्यायचा असा, कारण उकडलेला बटाटा आहे, बारीक होतो, एक नंबर भाजी होते। आणि तुम्ही ही अशी वडा मिरची करून बघाय, कारण आपण बाजारात 10 रुपयाला एक आहे, मग आपण पाव किलो आणले तर किती मस्त बनतात, भरपूर बनतात। असे बनवून बघा, छान होतात। आणि माझ्या रेसिपी वगैरे येत नाही, आता येतील तुम्हाला डेली। आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा भरपूर आम्हाला। हे बघा, असे बटाटे ना चांगले चमच्याने आपण असे दाबून घ्यायचे, मग सगळे फुटून जातात, कारण उकडलेला बटाटा आहे ना म्हणून। आणि एक नंबर भाजी होते। आणि तुम्ही मिरची वडे करून बघा, असे किती छान होतात बघा। आणि मिरच्या काही तिखट नसतात ते मिरची वड्याच्या। हे बघा, आता ही भाजी तयार झालेली आहे। आता ना मी याच्यावर लिंबू पिळते, कारण लिंबू पिळायचं मग छान लागते भाजी आणि वडे पण छान लागतात आपल्याला। हे बघा, हे लिंबू घेतलेलं आहे मी। आता गॅस मी बंद करते आणि लिंबू पिळते। वड्यांची भाजी तयार आहे। हे बघा, मिरची वड्यांची भाजी तयार झालेली आहे। आता आपण बेसन बनवूया। हे बघा, आता मी हे वड्यांचं पीठ तयार करते। हे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कारण कुरकुरीत व्हायला पाहिजे वडे ना, म्हणून मी 2 चमचेच घेतले तांदळाचं पीठ। आणि आता हिंग घेते मी, थोडंसं हिंग टाकायचं, कारण बेसन आहे ना म्हणून हिंग टाकायचं। आणि चिमूटभर मी हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते। हे बघा, चवीनुसार मी मीठ टाकते आणि आता चांगलं मी पाणी घालते याच्यामध्ये। आधी हे सगळं एकजीव करून घेते आणि याच्यामध्ये मी पाणी टाकते। आपण जसं वड्यांना पीठ बनवतो ना, असं पीठ बनवायचं, मस्त होते, एक नंबर मिरची वडे होतात बघा तुम्ही करून। आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। आपण वड्यांना पीठ भिजवतो ना, असेच भिजवायचं पीठ। हे बघा, जसं वड्यांना पीठ करतो ना तसं केलेलं आहे। आता याच्यामध्ये ना मी चिमूटभर ओवा टाकते। आता हा एकजीव करून घेते। ओवा टाकायचा हा, का हिंग आणि ओवा टाकायचा, आपली मिरचीचे वडे आहेत ना। हे बघा, आता ही बटाट्याची भाजी मी बनवून घेतली आहे। आता ह्या मिरच्यातनं मी ती बटाट्याची भाजी भरून घेते आणि मस्त भरायची, जास्त अशी भरायची नाही वरपर्यंत, पण व्यवस्थित भरायची, कारण सगळी लागायला पाहिजे आपल्याला, म्हणून आपण हातानेच भरायची, कारण चमच्याने होणार नाही तसं।
हे बघा, तुम्हाला जर चमच्याने होत असेल तर तुम्ही चमच्याने करू शकता, मी हाताने भरते. हे बघा तुम्ही, एक नंबर वडा लागतो मिरची वडा. बघा हे बघा, असं भरायचा. बघा किती छान आहे. आणि ह्या तिखट नसतात मिरच्या. आता अशा पद्धतीत मी सगळे भरून घेते. भाजी भरून घेतलेली आहे मी. हे बघा, अशी मिरची वडे बनवायची बघा. आणि चांगली भाजी व्यवस्थित भरायची. हे बघा मी कशी मस्त भरली आहे बघा, अशी भरायची. आता तुम्हाला हे मिरची वडे मी करून दाखवते. हे बघा, हे पीठ आहे, याच्यामध्ये आपण ही मिरची डुबूया चांगली मस्तपैकी. हे बघा, आता हे तेल गरम झालेलं आहे बघा, तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सोडूया मिरची. मिरची वडा याच्यामध्ये सोडूया आपण. बघा किती छान झालेलं आहे. अजून एक सोडूया आपण. आणि ही मिरची आपण बाजारात घ्यायला गेलो 10 रुपयाला आहे मिरची वडा. हा आपण घरी किती छान बनवतो बघा, असे छान बनवायचे आपण घरी. अशा पद्धतीने ही सगळे मी एक एक सोडून घेते. हे बघा, मी परतून घेते आणि छान वडे झालेत बघा तयार. किती मस्त वडे झालेत बघा तयार. डाळ भात बनवायची ना, असे मस्त मिरचीचे वडे बनवायचे, भाजीची काही गरज नाही. बघा असे वडे बनवले आणि केवढे मोठे झालेत बघा. मिरच्या पण मोठ्या होत्या ना. हे बघा, अशा पद्धतीत मस्त होतात. कुरकुरीत करा असे. तांदळाचे पीठ टाकायचं, मग मस्त कुरकुरीत होतात. आता मी हे काढून घेते, झालेले आहेत. आणि बघा केवढे मोठे झालेले आहेत मिरचीचे वडे. बघा बघा केवढे मोठे झालेले आहेत. हे बघा, मिरच्या मोठ्या असतात ना त्या. हे बघा, आणि किती मस्त झालेले आहेत ते बघा. भाजी जास्त भरायची नाही वरपर्यंत, असे भरा तुम्ही. आणि असे वडे बनवा, मस्त होतात. एक नंबर वडे झालेले आहेत. आणि तुम्ही बनवा असे घरी. हे बघा, मिरची वडे किती मस्त झालेले आहेत. आणि हे मिरची वडे जर तुम्हाला आवडले, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला मग, बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.